कंधार तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र उमराज धाकटे पंढरपूर इथं आषाढी एकादशी निमित्त भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। परिसर विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं दुमदुमून गेला। चिखली शहरामध्ये आषाढी एकादशी निमित्त राधाबाई शाळेमध्ये छोट्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली होती। त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणीची रूपरेषा चिमुकल्यांनी साकारली होती। तसंच छोटीशी पालखी सुद्धा होती। त्या पालखीमध्ये छोटे वृक्ष आणि भारताची राज्यघटना सुद्धा ठेवली होती। विद्यार्थी लोकांना संदेश देत होते की झाडं आपल्यासाठी किती उपयुक्त आहेत ते आणि आपल्याला फुलं, फळं आणि सावली देतात आणि फ्रीचा ऑक्सिजन सुद्धा देतात। त्यांना आपण तोडू नये। झाडं जर नष्ट झाली तर या पृथ्वीवर काहीच जीवनसृष्टी उरणार नाही आणि त्याचप्रमाणे संविधान सुद्धा वाचवावं लागणार आहे। हे जीवन आवश्यक आहे असा लाखमोलाचा संदेश आज या मुलांनी दिंडीच्या माध्यमातून दिलाय। माझं नाव अनंत अनिल सोळंके। मी राधाबाई खेडेकर विद्यालय चिखली या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्य करत आहोत। या ठिकाणी ही जी तुम्ही दिंडी काढलेली वृक्ष दिंडी याच्याबद्दल काय सांगणार तुम्ही नागरिकांना? बघा, आताच आमच्या विद्यार्थ्यांना सांगितल्या याप्रमाणे की जे वृक्ष आहे हे सर्व नागरिकांना किंवा जगातल्या सर्व सजीवांना किती महत्त्वाचं कार्य करतात। ऑक्सिजन देतात, फळे देतात, फुलं देतात, सावली देतात। याचं दिवसेंदिवस लोकांमध्ये वृक्षांचं महत्त्व हे कमी कमी होत चाललेलं आहे। त्याच्याविषयी एक समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आमचे लहान मुलं बघा मोठ्या समाजातील मोठ्या लोकांना संदेश देत आहे की आपल्यासाठी वृक्ष हे किती महत्त्वाचे आहे। त्यामध्ये लोकांना घोषणा देत आहेत। रॅली सोबत आम्ही पोस्टर्स बनवलेले आहेत। पोस्टांमार्फत या पोस्टर्समार्फत झाडे कशी जगवता येईल, झाडं किती महत्त्वाचे आहे याच्याविषयी आम्ही संदेश या पोस्टरांमार्फत लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे। तुम्ही संविधान पण ठेवलेलं आहे, त्यामध्ये काय सांगताल त्याच्याबद्दल? हो, तेवढंच महत्त्वाचं संविधान सुद्धा आहे। दिवसेंदिवस काय होत चाललेलं आहे की समाजामध्ये जी अराजकता किंवा संविधानाविषयी जी ज्याला म्हणतो आपण अविश्वास म्हणतो किंवा संविधान आपल्यासाठी पाहिजे तेवढं कार्य करत नाही, परंतु असं नाही। ही शाळा, हा समाज, हा संपूर्ण या देशाचा राज्यकारभार हा संविधानामार्फतच चालतो। याचं संपूर्ण शिक्षण आम्ही आमच्या शाळेमध्ये मुलांना देतो आणि सोबतच हेच दिलेलं शिक्षण समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे हे आमचे विद्यार्थी घोषणांमार्फत त्याचप्रमाणे संविधानामार्फत आम्ही या आषाढी एकादशीच्या निमित्तानं एक पालखी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी ठेवलेली आहे। त्या पालखीमध्ये भारतीय संविधान आहे। संविधानासोबत एक वृक्षाचा संदेश देणारी ती सुद्धा माहिती आहे। संविधान आपल्या देशासाठी फार महत्त्वाचं आहे। एक चौकट आहे की ज्यामुळे आपल्या देशाचा राज्यकारभार अत्यंत सुरळीत चालतो। हे फार आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आणि याच्याविषयी संदेश आमची मुलं समाजात या परिसरातील नागरिकांना देत आहेत। आज ही तुमच्या शाळेची वृक्ष दिंडी निघालेली आहे, काय सांगणार तुम्ही? आज आमची वृक्षदिंडी याच्यामुळे निघालेली आहे कारण आता वृक्षांचा खूप नाश होत आहे। कोणी झाडे न लावता मोठे मोठे बिल्डिंग बांधत आहेत। झाडे हे आपल्याला ऑक्सिजन देतात। झाडे हे आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे हे सांगण्यासाठी ही वृक्षदिंडी निघालेली आहे। झाडे जर नसली तर काय होईल? झाडे जर नसली तर माणसे सुद्धा जगणार नाही, कारण झाडे हे आपल्याला ऑक्सिजन देते। भारतीय संविधान देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्क आणि अधिकारांचं रक्षण करतं। मात्र संविधानाचा जसा व्यापक स्तरावर जागर व्हायला हवा होता तसा तो अद्याप झालेला नाही। हाच विचार केंद्रस्थानी ठेवून अंबाजोगाई ते पंढरपूर या संविधानाची वारी पंढरीच्या दारी या अनोख्या उपक्रमानं भव्य उद्घाटन उपजिल्हाधिकारी दीपक वजाळे यांच्या हस्ते उत्साहात करण्यात आलं। गेल्या 15 वर्षांपासून अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा येथील ग्रामीण भागातील धीमंत राष्ट्रपाल हे या संविधान जागृती वारीचं सातत्यानं यशस्वी आयोजन करतात। दरवर्षीप्रमाणे यंदाही अंबाजोगाई शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून या संविधान जागर वारीचं प्रस्थान झालं। प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि त्यानंतर वारीत सहभागी सर्व नागरिकांच्या हातात भारतीय संविधानाची उद्देशिका देऊन त्याचं सामूहिक वाचन करण्यात आलं। या वारीमध्ये महिलांसह नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। अंबाजोगाई ते पंढरपूर या मार्गावरून प्रवास करत पंढरपूर इथं संविधानाचा जागर करून या वारीचा औपचारिक समारोप होणार आहे।
चिखली शहरामध्ये आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बुलढाणा जिल्हा अध्यक्ष बंडू भाऊ बरबडे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला। दिल्ली येथील जंतर मंतर मैदानात विद्यार्थ्यांना जी मारहाण होते त्याच्या निषेधार्थ या कॅन्डल मार्चचं नियोजन करण्यात आलं होतं। यामध्ये बरेच सर्वपक्षीय सामील झाले होते आणि यामध्ये मोदी हटाव देश बचाव, संविधान जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद, भारत माता की जय असे नारे देण्यात आले। या नाऱ्यांनी चिखली शहर दणाणून गेलं होतं। या ठिकाणी आज चिखली शहरामध्ये आपल्या मनसेतर्फे कॅन्डल मार्च काढण्यात आला, काय उद्देश होता? आपल्या सर्वांना माहिती आहे की दिल्लीमध्ये जंतर मंतर वरती विद्यार्थ्यांची फार मोठी निदर्शनं चालू आहे धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी। नीट पेपर फुटीच्या प्रकरणामधलं हे आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला धरून विद्यार्थ्यांना प्रचंड मारहाण दिल्ली पोलिसांनी केली। अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला। हे कुठेतरी आपलं सरकार हुकुमशाहीकडे जात आहे, त्यांचा अहंकार त्यांना त्या विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जात नाही आणि त्याचा निषेध हा नागरिकांनी भारतातल्या केला पाहिजे। आपली लोकशाही वाचली पाहिजे, त्यासाठी म्हणून विरोध गाव पातळीवरून तांड्या वस्तीवरून झाला पाहिजे आणि त्याचा उद्देश समोर ठेवून आज मनसेच्या वतीनं इथं सरकारचा निषेध म्हणून कॅन्डल मार्चचं आयोजन केलं होतं। हे जे सरकार आहे कितपत योग्य असं तुम्हाला वाटतंय? खोटं बोल पण रेटून बोल, या सरकारकडून शिकलं पाहिजे। साध्या विद्यार्थ्यांना न्याय देऊ शकत नाही। 32 दिवस झाले आंदोलन चालू आहे दिल्लीमध्ये, साध्या एका मंत्र्याचा राजीनामा घेऊ शकत नाही। त्या प्रधानांना राजीनामा दिलाच पाहिजे, तेव्हा या विद्यार्थ्यांना न्याय मिळेल। हे दंडुकीशाही सरकार खोटं बोल पण रेटून बोल असं यांचं चालू आहे। तुम्ही काय सांगणार या ठिकाणी आज जो तुम्ही कॅन्डल मार्च धरलेला आहे, काय सांगसाल? धर्मेंद्र प्रधाननी राजीनामा द्यायलाच पाहिजे, कारण की सर्व विद्यार्थ्यांचं वाटोळ झालेलं आहे महाराष्ट्रात, की राजीनामा द्यायलाच पाहिजे। सरकार कसं पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? सरकार चांगलं पाहिजे, असं वाटोळ सरकार नकोय। महाराष्ट्र मातीत घातलं यांनी। तुम्ही काय सांगसाल? देशामध्ये आता हे जे प्रकार घडतेत दिल्लीमध्ये जंतर मंतरवर, खरं तर म्हटलं तर की लोकशाहीचा गळा घोटण्यात आलेला आहे याच्यात, आणि लोकशाहीच्या विरोधात सगळ्यांनी सामान्य जनतेने आवाज उठवलेला गेला पाहिजेत। आणि जेणेकरून हे जे भारताचं भविष्य आहे, आपले जे मुलं आहे शिक्षण घेत आहेत, हे भारताचं भविष्य आहे, यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी काहीतरी त्यांनी केलं पाहिजेत, असं एक सरकार असलं पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 27 जुलै रोजी सकाळी 10 वाजता सुमन गार्डन लॉन्स इथं छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिराला खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्यासह जिल्हा आणि महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत। शिबिरात महसूल विभागाच्या विविध योजना, दाखले आणि प्रमाणपत्रांचं वितरण, प्रलंबित महसुली प्रकरणांचा निपटारा तसंच नागरिकांच्या तक्रारींचं तात्काळ निराकरण करण्यात येणार आहे। हदगाव आणि हिमायतनगर तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून याचा लाभ घ्यावा असं आवाहन उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे यांनी केलंय। रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील कोल गावात बिबट्यानं पुन्हा धुमाकूळ घातलाय। शेतकरी किसन किशोर लोखंडे यांच्या गोठ्यावर झालेल्या हल्ल्यात 4 बकऱ्या ठार झाल्यानं त्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। महाड तालुक्यातील कोल गावात रात्रीच्या सुमारास बिबट्यानं शेतकरी किसन लोखंडे यांच्या गोठ्यात प्रवेश करून बकऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यात 4 बकऱ्यांचा जागीच मृत्यू झालाय। या घटनेमुळे शेतकरी किसन लोखंडे यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले। घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली। वारंवार होत असलेल्या बिबट्याच्या हल्ल्यांमुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले। ग्रामस्थांनी वन विभागानं तातडीनं पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी तसंच बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली। दरम्यान वन विभागानं नागरिकांना रात्रीच्या वेळी सतर्क राहण्याचं आणि पाळीव जनावरं सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचं आवाहन केलं। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडनं केंद्र सरकारवर टीका केली आहे। संभाजी ब्रिगेडचे ॲडव्होकेट संतोष शिंदे यांनी आज देशातील प्रामाणिकपणे लढणाऱ्या तरुणांचा विजय झालाय। प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या एकीचा हा विजय आहे। मोदी सरकार घाबरले अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांसह देशभरातून आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्या सर्व युवकांचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं त्यांनी अभिनंदन केलंय। 25 जुलै ही तारीख देशाच्या राजकारणामध्ये फार क्रांतिकारी दिवस आहे, कारण आज अहंकाराचा पराभव झाला, आज हुकुमशाहीचा पराभव झाला, आज दडपशाहीचा पराभव झाला
आज घाणेरड्या राजकारणाचा पराभव झाला. आज शिक्षण व्यवस्थेचा खेळखंडोबा करणाऱ्या व्यवस्थेचा पराभव झाला. आज या देशामध्ये भांडवलदाराच्या घशात या देशाला घालण्याचं जे स्वप्न होतं त्याचा पराभव झाला. आज या देशामध्ये तरुणाईचा विजय झाला. आज या देशामध्ये या देशातील विरोधी पक्षाच्या, संघटनेच्या किंवा सरकार विरोधी विचारांचा त्या ठिकाणी विजय झाला. आज भारताचा विजय झाला. कारण गेली 1 महिना या देशामध्ये शिक्षण व्यवस्थेचं जे बाजारीकरण करून टाकलं, नीट परीक्षा घोटाळ्यामध्ये आरोपींना पाठीशी घातलं, यंत्रणेला पाठीशी घातलं, त्याबद्दल या देशातील तरुणाई प्रधानमंत्री महोदयांना, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत होते. सरकार अहंकारात अडकलेलं होतं. मात्र आज गर्वहरण झालं, अहंकाराचा पराभव झाला आणि या देशातील तरुणाई जिंकली आणि सरकार हरलं. पण हा लढा इथं थांबत नाही. या देशातील शिक्षण व्यवस्थेचं जे बाजारीकरण झालंय, नीट ही जी संस्था आहे, जी ही एक्झाम कंडक्ट करते, ही नीटच रद्द झाली पाहिजे आणि या देशात एक सुलभ, या देशाच्या भवितव्यांना त्यांच्या करिअरच्या ज्या संधी असतात त्या त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर मिळाल्या पाहिजेत. विनाकारण विद्यार्थ्यांच्या, विद्यार्थिनींच्या भावनांशी खेळ होऊ नये आणि तो संघर्षाचा लढा या देशामध्ये आज खरं तर सुरू झाला असं म्हणायला हरकत नाही. या देशातील सगळ्या विरोधी पक्षांनी किंवा सगळ्या तरुणाईनं हे जे आंदोलन ताकदीनं त्या ठिकाणी लढलं, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभर, त्याचा हा विजय आहे. आणि या सगळ्या युवांचं मी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनंदन करतो. सगळ्यात महत्वाचं, ज्या ज्या तरुणांचा या आंदोलनामध्ये किंवा या नीट परीक्षेच्या घोटाळ्यामधून वैफल्यग्रस्त अवस्थेमध्ये जाऊन ज्यांनी प्राणाची आहुती दिली, त्यांना या धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानं खरी श्रद्धांजली असेल. पण लढा इथं थांबणार नाही आणि मला असं वाटतं विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि त्यांच्या पाठीशी असणारा प्रत्येक व्यक्ती हा लढाई लढणारच आहे आणि लढाई जिंकणारच आहे. एवढंच या माध्यमातून सांगतो. परत एकदा सगळ्यांचं संभाजी ब्रिगेडच्या वतीनं अभिनंदन. आषाढी एकादशी हा वारकरी संप्रदायासाठी भक्तीचा महाकुंभ मानला जातो. पंढरपूरच्या वारीसोबतच विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील वर्धा नदीच्या पवित्र तीरावर वसलेलं रुक्मिणी मातेचं माहेर म्हणून प्रसिद्ध असलेलं कौंडण्यपूरही आज भक्तिमय झालंय. विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. संपूर्ण परिसर विठ्ठल नामाच्या जयघोषानं दुमदुमून गेलाय. हरिनाम सप्ताह, भजन, कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे कौंडण्यपूर नगरीत उत्साहाचं वातावरण आहे. आषाढी एकादशीच्या निमित्तानं इथं येणाऱ्या वारकऱ्यांमुळे या ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळाचं भक्तिमय रूप अधिकच खुलू लागलंय. मी एक वारी केलेली आहे पैदलची आणि मला विठ्ठल पूर्ण माझीवाली समस्या, त्यांनी माझ्यावाले दुःख हरण केले. मी माझ्यावाल्या या विठ्ठल रुक्मिणीला तिथे जाऊ शकत नाही पंढरपूरला, म्हणून इथं मी दर्शनासाठी आली. कारण जे विठ्ठल करते ते जगात कोणीच करत नाही. माडा या अमरावती जिल्हा माडवणीचं दर्शनाला आलो आम्ही. हे काही पुराणातलं मंदिर आहे असंच नाही. आणि हे आषाढी म्हणजे वशिष्ठ प्रसिद्ध जे तीर्थ आहे, या तीर्थाला आम्ही दर्शनाला आलो. आम्ही त्या धन्याचा दर्शनाचा लाभ घेतला. आम्ही पंढरपूरला जाऊ शकत नाही, या कारणानं आम्ही कौंडण्यपूरचीच वारी करतो. खरीप हंगामातील पीक विमा योजनेत नव्यानं घालण्यात आलेल्या अटींमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झालाय. बुलढाणा जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटू लागलेत. पीक विमा अर्ज करताना मी कोणत्याही प्रकारचे कृषी कर्ज पीक घेतलेलं नाही अशा आशयाचं हमीपत्र भरून घेतलं जातंय असा आरोप पीक कर्ज घेतलेल्या हजारो शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. पीक विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक तात्काळ बंद करा, अन्यथा पुन्हा महाराष्ट्र पेटेल असा इशारा त्यांनी दिलाय.
बुलढाणा जिल्ह्यात यंदा खरीप पीक विम्यासाठी अपेक्षित संख्येच्या तुलनेत अत्यल्प प्रतिसाद मिळालाय. केवळ 64,000 शेतकऱ्यांनीच पीक विमा भरल्याची माहिती समोर आली आहे. या कमी प्रतिसादामागे नव्यानं घालण्यात आलेल्या अटी आणि हमीपत्रामुळे निर्माण झालेला संभ्रम हे प्रमुख कारण असल्याचं शेतकरी सांगतायत. यावर्षी पीक विमा भरताना मी कोणत्याही प्रकारचं पीक कर्ज घेतलं नाही अशा आशयाचं हमीपत्र पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांकडून घेत आहेत. याचा अर्थ असा होतो की तुम्ही पीक कर्ज घेतलेला असेल तर तुम्हाला कदाचित पीक विमा मिळणार नाही. मुळातच ही सरकारनं जी पीक विमा योजना आणलेली आहे ही योजना बोगस आहे. म्हणजे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणारच नाही अशी व्यवस्था या पीक विमा योजनेमध्ये करण्यात आलेली आहे. आमचं सातत्यानं सरकारला म्हणणं आहे की जुनी जी पीक विमा योजना आहे 4 ट्रिगरवाली 1 रुपयातली ती पीक विमा योजना पुन्हा नव्यानं अस्तित्वात आणा, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याची नुकसान भरपाई मिळण्यासाठी सोयीचं होईल. पण सरकारच्या डोक्यात असं आहे की विमा कंपन्यांचा फायदा करायचा आणि शेतकऱ्याला लुटायचं आणि या विमा कंपन्यांच्या फायद्यासाठी सरकार त्यामध्ये सामील आहे. म्हणजे चोर चोर मावस भावाने अर्ध वाटून खाऊ अशी परिस्थिती आहे. या विमा कंपन्या सरकारमधल्या लोकांना पैसे पुरवतात, हप्ते देतात, म्हणून विमा कंपन्यांना पाठीशी घालण्याचं काम सरकार करत आहे. या पीक विमा योजनेमध्ये ज्या काही जाचक अटी आहेत त्या तातडीनं काढल्या पाहिजे, अन्यथा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना घेऊन पुन्हा एकदा आम्ही रस्त्यावर उतरू. मुंबईसह ठाणे आणि भिवंडी महापालिकांना पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठे भातसा धरण पूर्ण क्षमतेनं भरल्यानं जलपूजन करून त्या धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले. त्यानंतर धरणातून 3064 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. भातसा हे मुंबईच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्त्वाच्या धरणांपैकी एक असून धरण भरल्यानं मुंबईच्या पाणी पुरवठ्याला मोठा दिलासा मिळालाय. दरम्यान धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय. दिल्ली इथं विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात भव्य निषेध मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात समता सैनिक दल, विद्यार्थी, पालकवर्ग तसंच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. बुद्ध विहार येथून निघालेला हा मोर्चा शहरातील प्रमुख मार्गानं तहसील कार्यालयावर पोहोचला. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत तहसीलदारांमार्फत शासनाला निवेदन सादर केलंय. विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आंदोलकांनी केली. आम्ही देवरीमध्ये हा निषेध मोर्चा काढलेला आहे. याचे मागचं कारण एकच आहे की जे पेपर फुटी झाली आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज बंद झाला पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्यांवर अत्याचार होऊ नये म्हणून आम्ही हा मोर्चा आज इथं देवरी या ठिकाणी काढलेला आहोत. 151 वर्षांची परंपरा लाभलेल्या जळगावमधील पिंपराळा इथं आषाढी एकादशी निमित्त भव्य रथोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. रामकृष्ण हरी, ज्ञानोबा माऊली, तुकाराम आणि विठ्ठल विठ्ठलच्या जयघोषानं परिसर भक्तिमय झाला. प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या पिंपराळा येथील या रथोत्सवात राज्यभरातून भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. यावेळी विविध सोंगे, शाळकरी विद्यार्थ्यांची लेझिम पथकं तसंच तरुणांचाही उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. महिलांनी फुगड्या खेळून उत्सवाचा आनंद द्विगुणित केला. भजन, कीर्तन, ढोल ताशांच्या गजरात आणि विठ्ठल पांडुरंगाच्या नामघोषात रथोत्सव भक्तिमय वातावरणात पार पडला. या बातमीसोबतच बातम्या गावाकडच्या मध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.